हा जखर्या नावाचा याजक गेला आणि याजक गेल्याच्या नंतर हजारो वर्ष कधीच असं घडलेलं आहे असा चमत्कार त्या ठिकाणी झाला. काय झालं माहितीये का? त्या याजकाला गॅब्रिएल देवदूत भेटला. बोला हालेलुया. या गॅब्रिएल फार भारी आहे बरं का. मी तुम्हाला सांगेल काय घडायचं असलं गॅब्रिएल पाहायला येतो. हा गॅब्रिएल आला आणि त्या जखर्याला काय म्हणतो, जखर्या परस्पर देवाचा सेवका, जखर्या तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझं प्रत्येक दिवशी दूध जातं ते परमेश्वरानं पाहिलं आहे, तुझे अश्रू पाहिले आहे, तुझं दुःख देवाने जाणलंय, तुला पुत्र होणार आहे. जखर्या घाबरला. आता कोण आहे जखर्या? बोला हालेलुया. जखर्या कोण आहे? याजक आहे. कोण आहे? याजक आहे. आणि त्याची पत्नी अलिशिबा वांज आहे, त्यांना पुत्र नाही. तो रोज देवाकडे जाऊन प्रार्थना करतात. देव त्याला म्हणतो तुझी पत्नी अलिशिबा तिला पुत्र होईल, तू बाप होशील आणि तुझा मुलगा प्रभूच्या वाटा नीट करेल. बोल हालेलुया. त्याला समजतं की मला पुत्र तर देणार आहे, पण माझा पुत्र कोणाची तरी वाट नीट करणार आहे. प्रभू येत आहे आणि म्हणतो जा मी तुला आशीर्वादित केला आहे. आणि तो त्या देवदूता पुढे बोलला तर म्हणतो कसं काय होईल, आता मी तर म्हातारा झालो, मुका होतो. कशामुळे मुका होतो? अविश्वास. बोला हालेलुया. कशामुळे मुका होतो? अविश्वास. देवाला काही अवघड आहे का? नाही. देवाला काहीच अवघड नाही, परंतु मनुष्य घाबरतो आणि माणसाला सगळं काही अवघड होऊन जातं. स्तोत्र 113 वर्षे 9 मध्ये म्हणजे की तो वांग स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. त्या जखऱ्याची प्रार्थना ऐकली गेली. त्या जखऱ्याचं दुःख जाणं देवानं पाहिलं, त्या जखऱ्याचं दुःख देवानं पाहिलं, त्या जखऱ्याचं कष्ट देवानं पाहिलं, त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला म्हणाला तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू काय ठेव? योहान असं ठेव. तो मुका झाला, घरी आला. ते बायबल मध्ये नाही. घरी आला. घरी आल्यानंतर तो काय म्हणतो, बायको काय झालं पाहताय, तुम्हाला बोलता का येईल, तुमचा आवाज कुठे गेला? मागून कोणीतरी आला असेल म्हणजे की साहेबांची वाचा ते आता मुकेल झाले. चहा केलं का? कुणाच्या घरी काही खाल्लं का? काय झालं तुम्हाला? तुमचा घसा बसलाय का? मिठाच्या गुन्ह्या करता का? काय जखऱ्या मुक्त झाला का? अविश्वास.